नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे रंगीबेरंगी गुलाबजाम। त्यासाठी काय केलेलं आहे, एक वाटी मी इथं साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेवढंच पाणी, म्हणजे एक वाटी थोडंसं कमी पाणी मी घेतणार आहे इथे। आणि याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं वेलदोडची पावडर टाकायचं, चवीपुरती बघू शकता इथे। एक तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। बघू शकता चांगली उकळी आली की लगेच पटकन पाक येतो। एक तारी पाक करून घ्यायचा आहे। आपला पाक तयार झालेला आहे। हे आहे गुलाबजामचे पीठ। यामध्ये आपण बेकिंग पावडर घालणार आहे। साधारण 1 चमचा बेकिंग पावडर घातलेले आहे आणि अगदी किंचितसे नमक घातलेले आहे। थोडंसं नमक घातलं मी एकजीव करून घेणार आहे। आता तुम्ही म्हणणार हे पीठ कशाचं आहे, तर मी काय केलं तर 1 वाटी तांदूळ, 2 चमचे उडदाची डाळ आणि 1 चमचा मसूरची डाळ असं मी 4 ते 5 तास छान असं भिजून दिलं होतं। ते परत मिक्सरला वाटण तयार करून घेतलं, त्याचीही चांगली पेस्ट बनवली। ती पेस्ट सुद्धा मी 2 ते 3 तास छान अशी भिजत घातली होती। झाकून ठेवून चांगलं भिजवलेलं होतं पीठ ते सुद्धा। आणि छान असं फुगल्यानंतर मी काय केलं, त्यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर आणि नमक टाकून छान असं पेस्ट करून घेतली। त्याचं बघा भजी सोडतोय आपण ना, तसे गोल गोल छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि शक्यतो गॅस हा कमीच असावा, कारण कमी गॅसवर ते छान असे फुगले जातात। ॲक्च्युली जे एवढे सोडतात त्याचे डबल होतात, म्हणून कमी गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। मी याच्यामध्ये कोणताही कलर यूज केला आहे, बघू शकता हे नॉर्मल असणार आहे। हे तळायला गुलाबजाम खूप वेळ लागतो आणि कमी गॅसवर छान असं ते भाजून घ्यायचा। एक कलर बघा असा नॉर्मल कलर आलेला आहे आणि ते आपण डायरेक्ट पाकामध्ये घालणार आहे। बघू शकता इथे पाकही तयार झालेला आहे। आणि आता मी काय केलं, इथे हिरवा कलर आणि केसरी कलर मिक्स केलेला आहे। 2 कलर एक्स्ट्रा ॲड केलेत। तुम्ही लाल कलर वापरला तर चालेल, मला लाल कलर भेटला नव्हता म्हणून मी हिरवा आणि केसरी कलर यूज केला आहे। बघू शकता इथे सेम तसेच प्रोसेस करायची आहे। छान असे भाजून घ्यायचे। बघा आमचे गुलाबजाम किती छान झाले। अगदी पाकात टाकून 2 ते 3 मिनिटं छान असं मुरून द्यायचं पाक, त्यामध्ये बाहेर काढून असे फॅन खाली सुकायला ठेवायचे। इतके छान लागतात ना टेस्टला, विचारू नका।